हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुमानांबद्दल शिकणार आहोत, जसं की अणुवस्तुमान आणि रेणुवस्तुमान. अणू हे खूप लहान असतात आणि त्यामुळे त्यांचं वस्तुमान सुद्धा फारच लहान असतं. तुम्ही कल्पना करू शकता की जुन्या काळात अशा लहान कणांचे वस्तुमान शोधणे किती आव्हानात्मक असेल. आजच्या काळात आपल्याकडे वस्तुमान अचूकपणे निश्चित करण्यासाठी मास स्पेक्ट्रोमेट्री म्हणजे वस्तुमान स्पेक्ट्रोमेट्री सारख्या पद्धती आहेत किंवा तंत्र आहेत. पण 19व्या शतकात शास्त्रज्ञ हे एका अणूचे वस्तुमान दुसऱ्याच्या तुलनेतच निश्चित करू शकत होते. म्हणजे त्याला म्हणायचं सापेक्ष वस्तुमान. हायड्रोजन हा सगळ्यात हलका म्हणजे कमीत कमी वस्तुमान असलेला अणू असल्यामुळे त्याला अहेतुकपणे एक वस्तुमान दिले गेले. म्हणजे हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1 आणि या 1ला कुठलंही एकक नव्हतं. आणि या हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1 असल्यामुळे त्याच्या तुलनेत इतर सगळ्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान मोजले गेले. ठीक आहे, तर मग सध्या आपण कुठले एकक वापरतो? पहा, सध्या आपण अणुवस्तुमान मोजण्यासाठी हायड्रोजनच्या ऐवजी कार्बनचा अणू संदर्भ म्हणून वापरतो. तर मग अणुवस्तुमान मोजण्याची सध्याची प्रणाली कार्बनवर आधारित आहे. आणि हा निवडलेला संदर्भ खरं तर कार्बन 12 हा समस्थानिक आहे, कार्बन 14 हा नाही. आता तुम्हाला आठवतं का समस्थानिक किंवा आयसोटोप म्हणजे काय? पटकन उजळणी करूया. तर समस्थानिके असे अणू असतात ज्यात प्रोटॉनची संख्या समान असते. याचा अर्थ अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर त्यांचा दोन्हीचा सारखा असतो, पण न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते आणि म्हणून मग त्या दोन्हीचं अणुवस्तुमान हे वेगवेगळं असतं. जसं आपण इथे स्पष्टपणे पाहू शकतो की कार्बन 6 हे दोन्ही कार्बन 6 आहे. या दोन्हीमध्ये 6 प्रोटॉन्स आहेत, बरोबर? म्हणजे ॲटॉमिक नंबर किंवा अणुअंक ज्याला आपण झेडने दर्शवतो तो आहे 6. पण या दोन्हीचं अणुवस्तुमान वेगवेगळं आहे. इथे अणुवस्तुमान हे 12 आहे आणि इथे याचं 14 आहे. तर कार्बनचे हे समस्थानिक ज्याचे अणुवस्तुमान 12 आहे ते आपलं रेफरन्स आहे किंवा संदर्भ आहे, ज्याच्या तुलनेत आपण इतर सगळ्या मूलद्रव्यांची वस्तुमाने मोजतो. मग आता इतकं कळल्यानंतर तुमच्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल, संदर्भ म्हणून कार्बन 12 हेच समस्थानिक का वापरलं? दुसरं काहीतरी का नाही? तर यासाठी अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कार्बन 12 हा अतिशय स्थिर आहे आणि निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसंच हा किरणोत्सर्गी नाही आहे, त्यामुळे तो अतिशय स्थिर आहे. त्यानंतर कार्बन 12चा वापर करून अचूक मोजमाप करता येतं. हायड्रोजनसोबत झालेल्या चुका कार्बन 12 वापरल्याने टाळता येतात, कारण हायड्रोजनचे पण अनेक समस्थानिके आहेत आणि हायड्रोजन हा प्रत्यक्षात खूपच हलका असल्यामुळे अचूकपणे तोलणे सुद्धा कठीण आहे. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे कार्बन 12 या समस्थानिकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या समान असते. आता हे कसं उपयुक्त आहे? तर पहा, याचं उत्तर असं आहे की 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन हे केंद्रकात कशा प्रकारे त्यांची रचना होते यावर अवलंबून आहे. आता या संकल्पनेत आपण खोलवर जाऊ शकत नाही, पण सोप्या भाषेत सांगायचं तर प्रोटॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूट्रॉनच्या जोड्या कमी ऊर्जेच्या असतात आणि त्यामुळे अणू अधिक स्थिर बनतो. ठीक आहे, आणि म्हणून कार्बन 12 हे समस्थानिक आपण वापरलो. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय करार किंवा सहमती. 1961 पूर्वी रसायनशास्त्रज्ञ ऑक्सिजन 16 या अणूचा संदर्भ म्हणून वापर करत होते, पण भौतिकशास्त्रज्ञ नैसर्गिक ऑक्सिजनच्या सरासरी अणुवस्तुमान वापरत होते, जे आहे ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17 आणि ऑक्सिजन 18 यांचं सरासरी वस्तुमान. बरं, अर्थातच ह्यामुळे अनेक विसंगती निर्माण झाल्या आणि म्हणूनच 1961 मध्ये सर्व वैज्ञानिक समुदायांना एकत्र आणण्यासाठी कार्बन 12ला सार्वत्रिक मानक म्हणून स्वीकारले. ठीक आहे, मी म्हटल्याप्रमाणे 1961 मध्ये IUPACने घोषित केले की 1 AMU म्हणजे एक अणुवस्तुमान एकक हे प्रत्यक्षात कार्बन 12 या समस्थानिकाच्या वस्तुमानाचा 12वा भाग आहे. आपण याबद्दल पुढे बोलूयाच, पण आंतरराष्ट्रीय करारामुळे
जगाला एक सार्वत्रिक आणि सुसंगत मानक मिळाले. तर आता ॲटॉमिक मास युनिट किंवा AMU अणुवस्तुमान एकक याबद्दल अजून बोलूया. एक अणुवस्तुमान एकक म्हणजे एक AMU म्हणजे एका कार्बन 12 अणूच्या वस्तुमानाच्या 12व्या भागा इतके वस्तुमान. ठीक आहे. तर एक AMU बरोबर 1/12 कार्बन 12चे वस्तुमान. तर आपण असं म्हणू शकतो की कार्बन 12चे अचूक अणुवस्तुमान 12 AMU आहे. बरोबर. सध्या या AMUची जागा फक्त ने घेतली आहे. त्याला आपण डाल्टन म्हणतो. या ला एकीकृत वस्तुमान किंवा युनिफाईड मास किंवा युनिफाईड ॲटॉमिक मास असं म्हटलं जातं. तर आता या AMU प्रणालीमध्ये इतर सगळ्या अणूंचे वस्तुमान या मानकाच्या तुलनेत केले जाते. मग आता आपल्याला जर आपल्या हायड्रोजन अणूचे अणुवस्तुमान AMU मध्ये शोधायचे असेल तर काय होईल? तर आपल्याला माहिती आहे की एक AMU हे कार्बन 12 समस्थानिकाच्या वस्तुमानाचा 12वा भाग आहे, जो आहे 1.66056 गुणिले 10⁻⁻² इतके ग्रॅम. ठीक आहे. तर आता आपण एका हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाबद्दल बोलत आहोत. आपण ते प्रत्यक्षात शोधू शकतो आणि ते आहे 1.6736 गुणिले 10⁻⁻² ग्रॅम. आता लक्षात घ्या की ते ग्रॅममध्ये आहे आणि आपण हे वस्तुमान शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रे वापरली आहेत, बरोबर. पण आपण हायड्रोजनचे वस्तुमान AMUच्या संदर्भात कसे लिहायचे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तर हे वस्तुमान ग्रॅममध्ये दिलेले आहे. AMUमध्ये वस्तुमान शोधण्यासाठी आपण काय करू शकतो ते म्हणजे हायड्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान जे ग्रॅममध्ये आहे त्याला कार्बन 12च्या समस्थानिकाच्या 12व्या भागाच्या वस्तुमानाने भागू शकतो. जेव्हा आपण असं करू तेव्हा आपल्याला हायड्रोजन अणूचे वस्तुमान AMU या एककामध्ये मिळेल. तर आपण हायड्रोजन अणूचे वस्तुमान ग्रॅममध्ये त्याला भाग देऊ 1 AMU हे जे आहे वस्तुमान जे ग्रॅममध्ये आहे त्याने, आणि हे सोडवल्यावर आपल्याला मिळतं 1.008 AMU. तर मग हायड्रोजन अणूचे वस्तुमान 1.008 AMU इतके आहे. ठीक आहे. तर चला आता आपण रेणू वस्तुमानाकडे जाऊया. तर रेणू वस्तुमान म्हणजे एका अणूमध्ये असलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची बेरीज. तर आता आपल्याला अणुवस्तुमान समजले असल्यामुळे रेणू वस्तुमान काढणे हे अतिशय सोपे आहे. चला तर आपण उदाहरणे सोडवू आणि रेणू वस्तुमान कसे मोजायचे ते बघूया. आपण पाण्याचा म्हणजे H2Oचा रेणू घेऊ आणि त्याचे रेणू वस्तुमान किती असेल हे शोधून काढू. आपल्याला माहिती आहे की रेणू वस्तुमान म्हणजे रेणूमध्ये असलेल्या मूल घटकांच्या अणुवस्तुमानांची बेरीज, बरोबर. पाण्याच्या रेणूमध्ये 1 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन अणू आहेत. आता या दोन्ही मूल घटकांच्या अणूंचे वस्तुमान आपण लिहून घेऊया. ऑक्सिजनचे अणुवस्तुमान आहे 16U आणि हायड्रोजनचे अणुवस्तुमान आहे 1U. आणि मग आता काय करायचं, या सगळ्या अणुवस्तुमानांची फक्त बेरीज करायची आहे. 2 हायड्रोजन अणू असल्यामुळे 1U आपल्याला 2 ने गुणावं लागेल आणि अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान जे आहे 16U, आणि मग ही बेरीज केल्यावर आपल्याला मिळेल 18U हे रेणुवस्तुमान पाण्याच्या रेणूचं, बरोबर. त्याचप्रमाणे हा आहे मिथेनचा रेणू. मिथेन म्हणजे CH4. याच्यात 4 हायड्रोजन अणू आहेत आणि 1 कार्बनचा अणू आहे. आपल्याला माहिती आहे की हायड्रोजनचे अणुवस्तुमान आहे 1U आणि कार्बनचे अणुवस्तुमान आहे 12U. मग मिथेन रेणूचा रेणुवस्तुमान काढण्यासाठी आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 4 हायड्रोजन अणू असल्यामुळे 4 गुणिले 1U, बरोबर, अधिक कार्बनचा 1 अणू आहे त्याचे 12U, आणि मग या दोन्हीची बेरीज केल्यावर आपल्याला मिळतं 16U जे आहे मिथेनच्या रेणूचं रेणुवस्तुमान. ठीक आहे. तर अशा प्रकारे कुठल्याही रेणूमध्ये असलेल्या मूल घटकांच्या अणुवस्तुमानांची बेरीज केली की आपल्याला रेणुवस्तुमान मिळतं. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.